हाय मित्रमैत्रिणींनो, मी सीमा आजच्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर बघू शकता तुम्ही, खूप दिवसानंतर मी माझ्या फ्लॅटवर गेले होते। काही वर्षांपूर्वी मी माझ्या स्वतःच्या स्वकमाईतून, माझ्या स्वतःच्या पैशामधून एक इन्व्हेस्टमेंट म्हणून छान असा फ्लॅट घेतला होता। तर तो आता जे पहिलेचे जे भाडेकरू आहे त्यांच्याकडून मी खाली करून घेतलेला आहे आणि नवीन भाडेकरू शोधण्यासाठी आणि त्याची जी स्वच्छता वगैरे नीट केली की नाही ते बघण्यासाठी मी तिथे गेले होते। आणि गेले तर बघू शकता तुम्ही, बाल्कनीमध्ये ना कबुतरांनी अंडी वगैरे घालून ठेवली होती। कबुतरांचा इथे बराचसा त्रास आहे, तर आता इथे मी नेट वगैरे लावून घेणार आहे। आणि हे जे ऑलरेडी कबुतरांनी अंडी वगैरे घालून ठेवलेली आहे त्याचं आता काय करावं, मला हा प्रश्न आहे। किती दिवसांमध्ये याच्यामध्ये पिल्लं बाहेर पडतील आणि तोपर्यंत परत यांनी घालू नये अशी मला तर खूप काळजी वाटायला लागलेली आहे। नेट तर लावून घ्यायची आहे, पण त्याच्या अगोदर ही पिल्लं वगैरे इथून उडून गेली तर बरं होईल। तर फ्लॅटचं लोकेशन खूप छान आहे, आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे आणि माझा जो फ्लॅट आहे तो गार्डन फेसिंग फ्लॅट आहे। सोसायटी पण एकदम हायफाय सोसायटी आहे, पण इतका छान लॅविश फ्लॅट कोणाला तरी देताना खरंच खूप मनाला वाईट वाटतं। जरी आपल्याला त्यातून पैसे येणार असतील तरी पण आपली वास्तू जी आहे ते समोरच्या व्यक्तीने जर चांगली ठेवली तर बरं वाटतं। पण काही काही भाडेकरू खरंच खूप म्हणजे अस्वच्छता करतात आपल्या फ्लॅटची, तर त्याच्यामुळे ना ठेवताना मला असं खूप म्हणजे टेन्शन येतं कधी कधी। पण असो, फ्लॅटचं सगळं व्यवस्थित ओके आहे का ते बघून घेतलं। मी घरी आले, थोडासा चहा वगैरे घेतला आणि लगेचच मी संध्याकाळी जे आमच्या घराजवळ मोठी अशी मंडई आहे, भाजी मंडई, तिथे मी गेले। पूर्ण आठवडाभराची भाजी मी एक साथच भरत असते, तर तिथे गेले, छान अशी भाजी, ताजी ताजी भाजी घेतली। त्याच्यानंतर येताना ना म्हणलं की चला आता स्वयंपाकाला अजिबातच वेळ नाही, कारण खूप दमले होते दिवसभर, भरपूर धावपळ झाली होती। जवळजवळ 10 किलोमीटर प्रवास, म्हणजे जाऊन येऊन 20-25 किलोमीटर प्रवास झाला होता गाडीवर। त्याचप्रमाणे नंतर आल्यानंतर मंडईत गेले, खूप थकल्यासारखं झालं। म्हटलं की चला आता स्वयंपाकाला अजिबात स्टॅमिना नाहीये, तसं मी केला असता पण म्हटलं की जाऊ दे आता, चला खूप दिवस झाले बिर्याणी नाही खाल्ली, तर येता येता म्हटलं की चला बिर्याणी घेऊन जाऊया। पार्सल मस्तपैकी आमच्या तिघांसाठी बिर्याणी आणली, अगस्त्यला वरण भात होताच आणि मस्तपैकी बिर्याणीचा आस्वाद घेतला। त्याच्यानंतर सानवीच्या पप्पांनी मुलांना झोपवलं, दोन्ही मुलांना, आणि त्याच्यानंतर मी माझी जी रात्रीची जी कामं आहेत ती सगळी उरकून, म्हणजे किचन ओटा सफाई, बाकीची सगळी छोटी मोठी कामं उरकून, मग ह्या ज्या भाज्या आणून ठेवल्या होत्या ना त्या छान अशा स्वच्छ वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवून टाकल्या। तर असो, दिवसभराची खूप सारी गडबड, बाहेरची सगळी कामं मार्गी लावता लावता कधी रात्र होते ना ती समजतच नाही। तर असा होता माझा धावपळीचा, गडबडीचा आणि खूप सारा कामाचा दिवस। तर तुम्हाला जर माझा हा दिवस कसा गेला आहे जर बघायचा असेल, हा डेली व्लॉग जर बघायचा असेल, तर खाली त्रिकोणी प्ले बटनवर क्लिक करा आणि लॉंग व्हिडिओ जरूर बघा। त्याच्यामध्ये खूप सारी महत्त्वाची माहिती मी शेअर केलेली आहे। हा फ्लॅट मी कसा घेतला, काय घेतला, हे सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे। तेव्हा प्लीज खालचे त्रिकोणी प्ले बटन दाबून डिटेल व्हिडिओ बघायला विसरू नका। चला तर मग मैत्रिणींनो, काळजी घ्या, बाय।